ते पोरांना दिला तर त्याचे पोटांना न ते दुखत. सरकार, आपलं सरकार आपले हक्क अबाधित ठेवणारं, आपल्याला सामाजिक आर्थिक सक्षम करणारं सरकार, समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून गरिबांची काळजी घेण्याची जबाबदारी ही सरकारची आणि त्यासाठी योजना आखल्या जातात. कोट्यवधी रुपये खर्च होतात जेणेकरून गरीब सक्षम होईल. पण या कोट्यवधी रुपयांनी नेमकं पोषण होतं कोणाचं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हे आदिवासी आहेत पालघर जिल्ह्यातले, पाड्यावर राहणारे, पाऊस पडला की शेतात काम करणारे, ऊन आलं की वीट भट्टीवर काम करून आपल्या लेकरांना शाळेत घालणारे. जमीन जुमला नसल्यानं मजुरीवरच त्यांचं पोट. म्हणून सरकारी योजनेतून चालणाऱ्या अंगणवाडीत लहान मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. तिथे त्यांना सरकार अन्न पुरवतं, कारण लहान मुलांचं कुपोषण होऊ नये म्हणून. पण कसं असतं हे अन्न, तुम्हीच ऐका. त्या खराब होत्या, त्याला अशी बुरटी आली होती म्हणून दिलं नाही पोरांना. दिलं तर कसं खाणार नाही, पोट दुखावते तर आम्ही दिलं नाही त्याला. गेल्या महिन्यात शेवया आल्या. पाकिट उघडलं की दिसल्या बुरशी लागलेल्या शेवया. कच्च्या शेवया, जाड शेवया, कडक शेवया. ह्या बघा, आता हे शेवयाचे आयटम आता चाललेले आहे, तर आम्ही आता वाटप करायला सुरुवात केली. बघितले ते हा वास पण येतो, खराब सारखे आहे. हां, तर त्याच्यामुळं मग बघितलं मॅडमला सांगितलं तर शॅम्पल सांगतो आणायला दाखवा असं. मग आम्ही तिथे गेलो आणि शॅम्पल दिलं. हे बघितलं ते ह्या शेवया अशा आहेत ना, मग मातांना कसे देऊ ना. THR योजनेतून आलेले हे पाकिटं फेकून द्यावे लागतात किंवा जनावरांना खायला घालण्याची वेळ येते, कारण लहान मुलं ते खाऊच शकत नाही. तेव्हा पण ते पोरांना दिला तर त्याचे पोटांना न ते दुखत. अच्छा, मग तुम्ही सांगितलं, तक्रार केली जे तुम्हाला अंगणवाडीमध्ये? सांगितलं का आम्ही रवा देत नाही मुलांना, याचे मुलांचे पोटात न ते दुखत. शिरा, रवा, सतूचं पीठ असा आहार या मुलांना मिळतो. पण आहार कसला? ते बारीक पीठच असतं जे खाण्यालायक नसतं, ज्याच्याकडे जनावरे ढुंकून पाहत नाही. तसं अन्न खाण्याची वेळ येत असल्याची व्यथा आदिवासींनी व्यक्त केली आहे. आणि सरकार म्हणतं हे पौष्टिक अन्न तुम्ही मुलांना द्या. अंगणवाड्यांमध्ये मुलं जात आहेत, पण आता कुपोषणाने किती मृत्यू झालेले आहेत पालघरचा आकडा. आता पालघर म्हणजे पालघर जिल्हा हा तर जगामध्ये गाजलेला जिल्हा आहे कुपोषणाच्या मृत्यूने. तर अशा जिल्ह्यामध्ये शासनाने असा बुरशीयुक्त आहार देणं हे कुठल्या दृष्टीने शासनाला हे शोभतंय का? THR तर्फे गेली अनेक वर्ष हे अन्न पुरवलं जात आहे. बिलांवर बिलं काढली जात आहेत, ती पासही होतात. THRच्या माध्यमातून आदिवासींवर उपकार केल्याची भाषा नेते अधिकारी करतात. बजेटची तरतूद संपली की पुन्हा टेंडरची तयारी करतात. मात्र आदिवासींच्या मुलांच्या पौष्टिक आहाराच्या गुणवत्तेत मात्र काडी मात्रही फरक पडत नाही. विलास आठवले, जय महाराष्ट्र, पालघर. आपले पॉलिटिकल एडिटर विलास आठवले आपल्या सोबत आहेत. विलास सर, अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे कुपोषण मुक्त जिल्हा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करतंय, योजना आणतंय, मात्र त्याचा कुठे पाठपुरावा होताना दिसत नाही आणि त्याच्यातूनच हा संपूर्ण प्रकार, धक्कादायक प्रकार समोर येतोय. बिलकुल, ज्या प्रकारे मी पालघरच्या अनेक भागांमध्ये फिरलो, तिथे ती शेवई जी आहे ती फोडून पाहिली. तिथे डॉक्टरही होते आणि डॉक्टरांनी ती शेवई फोडून काढल्यानंतर मी म्हटलं हे खाऊ शकतो का, तर सरकारी यंत्रणेच्या डॉक्टरने म्हटलं ही शेवई खाऊ शकत नाही, मुलांना देऊ शकत नाही. हा झाला काल मी जेव्हा परवा पालघरला होतो. त्याच्या आधी
ही सगळी शेवई जी आहे किंवा सत्तूचं पीठ असेल किंवा इतर जी आहे ती अंगणवाड्यांना पुरवलं जातं. स्तनदा माता आणि 3 वर्षापर्यंतच्या मुलाला हे पौष्टिक अन्न म्हणून दिलं जातं. करोड रुपये खर्च होतात, पण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. हे जे अन्न आहे हे आम्ही जनावरांनाही देऊ शकत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे त्या आदिवासी पाड्यातल्या महिलांनी दिली आहे. आणि सरकार म्हणतं की हे अन्न तुम्ही हे जे फूड आहे हे पौष्टिक फूड आहे, ते ब्रॉनविटा टाईप तुम्ही त्याला शिजवा, दुधामध्ये टाका आणि मुलांना द्या. जे जनावर खात नाही ते मुलांना द्या, अशा प्रकारची सक्ती सरकार करतंय का असा प्रश्न उभा राहतो. आपण जर पालघरचा विचार केला तर या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या शेवयांचा पुरवठा झाला. पण धक्कादायक माहिती अशी आहे की मुंबईमध्ये सुद्धा ज्या शेवया अंगणवाडीमध्ये लहान मुलांसाठी तयार करण्यात आल्या होत्या, देण्यात आल्या होत्या, त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या होत्या. या सगळ्या महिलांच्या घरी या शेवया पोहोचल्या आणि या शेवया या सगळ्या महिलांनी फेकून दिलेल्या आहेत, कारण ते लहान मुलांना देता येत नाही. या शेवया मुलांना जर दिल्या त्यांचं पोट दुखेल, ते आजारी पडतील, अशा प्रकारची जी भूमिका या महिलांनी घेतली. मी त्यांनाच विचारतो, मला हे सांगा की ज्या शेवया तुम्हाला THR कडून मिळाल्या त्या कशा होत्या? खरं सांगा, म्हणजे चांगल्या असेल तर चांगलं सांगा, वाईट असेल तर वाईट सांगा. त्या शेवया खूप खारट आणि तिखट होत्या, ते एकदमच कुमटल्यासारख्या, बरोबर नाही लागत त्या. ह्या शेवयांना बुरशी लागलेली होती आणि तिखटही मुलांना खाताना त्रास होत होता, त्याच्यामुळे मुलांना जुलाब वगैरे होत होते. काय केलं तुम्ही त्या शेवया? आम्ही त्या फेकून दिल्या. आम्ही बाईंना दाखवल्या शाळेमध्ये आणि त्यानंतर त्या मुलांना खाऊ शकत नाहीत ना मुलं, ती तिखट पण लागत होत्या आणि मुलांना त्रासही होत होता त्याच्यामुळे. शेवया खूप तिखट आणि एकदम तसं जाड खारट पण खूप लागतं, मुलं खातच नाही ते. मुलं खात नाही. याच्यापूर्वी ज्या मिळतं THR कडून ते कसं असतं अन्न? त्याच्या अगोदर चांगल्या होत्या, आता 2 महिने झाले असं येते. 2 महिने झाले. कैसा था? अच्छा नहीं था, उसमें नमक तीखा बहुत था, बच्चा खाया ही नहीं. और वो पाउडर भी मिलता है वो भी बराबर नहीं रहता है, उसमें पाउडर भी दूसरा भी पाउडर मिलता है, वो पाउडर और सोटी बोलते हैं ना, वो भी बराबर नहीं रहता है बच्चे लोग आपने को. कभी कंप्लेंट किया फिर? ये बोला 1-2 बार भाई लोग को, इस मतलब टीचर लोग को इस बालवाड़ी में, वो बोले उधर से ही आता है तो क्या करेंगे, उधर से ही आता है तो क्या करेंगे. म्हणजे मुंबईतल्या मी रमाबाईच्या कामराजनगरमध्ये आहे आणि इथे ही अंगणवाडी चालवली जाते. गोवंडीमध्ये शेवया खराब होत्या, जसं पीठ होतं, रवा शिरा जे काही सरकार पुरवतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं, मुलं खात नाहीत. आणि हा जो पैसा आहे हा फक्त ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशातच जातोय का? सरकार म्हणतं की आम्ही करोडो रुपये वर्षाला, तब्बल 800 कोटी रुपये खर्च होतात THR साठी. पण हे THR साठी कसे खर्च होतात याचं मूर्तिमंत उदाहरण मी जेव्हा पालघरमध्ये गेलो तिथेही दिसलं, मी आता रमाबाईमध्ये आहे तिथेही दिसलं. कारण शेवया ज्या खाऊ शकत नाही त्या मुलांना कसं द्यायच्या, आणि सरकार जे म्हणतं आहे की आम्ही मुलांचं कुपोषण वाचवतं आहे, कारण मुंबईमध्ये सुद्धा गोंडी, देवनार, भांडूप या सगळ्या भागात मुलांचं कुपोषण सुरू आहे, ते वाचवण्यासाठी सरकारची ही यंत्रणा आहे ती अत्यंत माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण याच्यावर कोणी चेक ठेवू शकत नाही. अनेक वेळा अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना तक्रार केली जाते, ते तिथून वरती अधिकाऱ्यांना कळवतात, पण पुरवठा मात्र तसाच होतो, त्यात कुठलाही बदल होत नाही. विलास सर, इथे या महिलांनी जो मुद्दा उपस्थित केला की अगोदरपर्यंत जे मिळत होतं THR कडून जे पुरवलं जात होतं सामान ते योग्य होतं, मात्र गेल्या 2 महिन्यांपासूनचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही अनेक अंगणवाड्यांमध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे. सरकार या प्रश्नी कुठल्याही प्रकारचं पाऊल उचलत का नाहीये? कारण बचत गटांना आपण एखादं काम दिलं आणि त्याच्यानंतर आपण निर्धास्त झालेला आहोत, बिनधास्त झालेला आहोत, या आविर्भावामध्ये आता सरकार आलेलं आहे का? नाही, 1-2 गोष्टी आहेत की 2 महिन्यापूर्वी हे अन्न चांगलं होतं हे इथल्या महिला सांगतात. पण आणखी एक महत्त्वाचं आहे, आदिवासी पाड्यांमध्ये पालघर जिल्हा हा अत्यंत देशात गाजलेला जिल्हा आहे, तो दुर्दैवाने कुपोषणासाठी गाजलेला जिल्हा आहे. पण त्या ठिकाणी आदिवासी काय खातात, त्यांची आवड काय, त्यांची निवड काय, कारण इथले लोक जे खातात ते आदिवासी खाऊ शकत नाही, आदिवासी जे खातात ते इथे खाऊ शकत नाही. पालघरमध्ये बोईसर असो, डहाणू असो, जव्हार असो, मोखाडा असो, या सगळ्या भागांमध्ये आदिवासी जे उपमा म्हणजे जो उपमा दिला जातो ते मुलांना चारत नाहीत, ते जनावरांनाच देतात. आणि जर अशक्य असेल म्हणजे खरंच घरामध्ये काहीच खायला नसेल तेव्हा मात्र ते तव्यावर भाजून जे पीठ असतं ते तव्यावर भाजून देतात आणि मुलं मग ती गरम गरम आहे म्हणून खातात. नाहीतर हे अन्न पौष्टिक आहे, हे चांगल्या दर्जाचं आहे अशा प्रकारचं कोणीही तिथे म्हणत नाही. मी जेव्हा फिरलो तिथे भाग दुसरा असा आहे की जे अन्न मिळतं ते खरंच नुसती पावडर एका महिन्यात म्हणजे महिन्यातून 2दा हा सप्लाय होतो. फक्त एक मोठं पॅकेट द्यायचं, त्याच्यामध्ये पावडर करून द्यायची, भुकटी करून द्यायची, सुकडी करून द्यायची आणि ते मुलांना खायला घालायचं. हा जो प्रकार आहे
हा गेल्या अनेक वर्षापासून 3-4 वर्षापासून अनेक वर्षापासून हा सुरू आहे आणि याच्यात कुठे ना कुठे बदल करण्याची गरज आहे. कारण तुम्ही पावडरचं पॅकेट दिलं ते दूध नसेल, दूध कुठून आणणार आदिवासी? ही गरीब माणसं दूध कुठून आणणार? कारण अनेक असे पाडे आहेत की तिथे दूधही उपलब्ध होत नाही, त्यांना फक्त पाण्यामध्येच द्यावं लागतं. पाणी ते विहिरीचं असेल, बोरिंगचं असेल, काही याचा काही नेम नसतो. त्यामुळे याकडे सरकारी यंत्रणा फक्त टेंडर पास करायचा आणि ते मुलांपर्यंत जे कसं चांगलं आहे की वाईट हे न पाहता पोचवायचं, एवढं काम मात्र चांगल्या प्रकारे करते. सर, आणखीन एक मुद्दा या ठिकाणी बचत गटांचा आता मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. म्हणून बचत गटांना बळ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते. बचत गट आपापल्या परीनं चांगलं काम करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. मात्र काही वेळेला असं सुद्धा दिसून आलेलं आहे की बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुद्धा वेळेवर त्या ठिकाणी पगार मिळत नाही, पैसे मिळत नाही, सामान जो आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे दर्जा जो आहे तो कुठेतरी खालावत चाललेला असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. नाही, एक असं आहे की बचत गट कशासाठी स्थापन करण्यात आले? महिलांच्या हाताने महिलांनी बनवलेले जे अन्न आहे ते या लहान मुलांना एक महिला चांगलं अन्न बनवू शकते. ते कुठली कॉर्पोरेट कंपनी बनवू शकत नाही. म्हणजे कॅडबरीचं चॉकलेट हा वेगळा भाग. कॅडबरीचं चॉकलेट मुलांना रिझवण्यासाठी असेल, त्यांना हसवण्यासाठी असेल, पण सरकारकडून जे अन्न दिलं जातं ते मुलांचं कुपोषण आहे ते वाचावं यासाठी दिलं जातं. ते पौष्टिक असतं. त्याच्यामुळे या दोन भागामध्ये वेगळा आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल. दुसरं एक महत्त्वाचं की बचत गट जर महिला चालवत असतील तर महिलांच्या हातातून तयार झालेलं अन्न हे पुरवलं पाहिजे, अशा प्रकारची एक मोठी मागणी महाराष्ट्रात होते. त्याकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाही. आपण गेल्या 15-20 दिवसापूर्वी जी एक बातमी दिली होती की ठेकेदारांना, मोठ्या ठेकेदारांना हे कंत्राट मिळालं आणि 375 महिला गटांना हे कंत्राट मिळालं नाही. तर याचं कारण असं आहे की टेंडरच्या कंडिशन अत्यंत वाईट पद्धतीने मोठ्या टाकल्या होत्या, त्यामुळे छोट्या बचत गटांना ते फुलफिल करता आलं नाही. मी आणखी एक मुद्दा यांना विचारतो. ये बताओ कि आपको जो शीरा दिया जाता है, शीरा कैसे होता है, क्या करना चाहिए? अगर ये अच्छा नहीं है तो क्या करना चाहिए? खाते ही नहीं हो तो शीरा तो खाते ही नहीं, लाते टिफिन में और ऐसे ही फेंक देते हैं. फेंकना ही पड़ता है, उसमें कुछ भी टेस्ट नहीं रहता है बच्चे लोग को. तो क्या करना चाहिए? इसका ऑप्शन क्या है? मतलब थोड़ा टेस्टी बनाना चाहिए, जैसे बच्चा खा सके उसको. थोड़ा नमक या शक्कर डालना चाहिए, कुछ काम में नहीं आता है. आपको जो पाउडर देता है, आपके बच्चे को खिलाती है? मेरे बच्चों को खाते हैं तो एक दिन खाया, टेस्टिंग किया तो उसको पूरा जुलाब होने लगा, इसके लिए मैं उसको दिया ही नहीं. तो आप पैकेट लेते हो आंगनबाड़ी से? हाँ, आंगनबाड़ी से पैकेट दिया तो हमने लिया, तो फिर बोले उस बालवाड़ी को कि अच्छा नहीं है. इस टाइम जो आया शीरा और ओसबाई दोनों खराब था. शिरानं गरम पाण्यात टाकलं की पुन्हा गुटल्या होतात त्याच्या. गुटल्या होतात. शिरा गरम पाण्यात टाकलं तर शिरा होत नाही. शिराच होत नाही. म्हणजे आम्हाला आमची विनंती आहे तिकडे सरकारकडे की चांगलं अन्न इकडे पाठवलं पाहिजे. मग ही परिस्थिती आहे. जर आणखी चांगल्या प्रकारे जर सरकारने यंत्रणा राबवली, काय मुलांना आवडतं, काय नाही आवडतं, जे मिळतं आहे त्याची टेस्टिंग होते का, डॉक्टर तपासतो का, अशा प्रकारची एक व्यवस्थित यंत्रणा जर राबवली तर सरकारचे पैसे किंवा आपल्या टॅक्समधून जाणारा जो पैसा आहे लोकांच्या गरीब लोकांच्या उद्धारासाठी किंवा त्यांच्या सामाजिक त्यांना उभं करण्यासाठी हा कुठे ना कुठे मार्गी लागू शकतो. पण कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. बरोबर. विलास सर, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद पवार आहेत. प्रमोदजी, संपूर्ण धक्कादायक प्रकार म्हणजे पालघर हा कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी मुलांचं आरोग्य, महिलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सरकारकडून ही THR योजना जी आहे ती आणली गेली. मात्र त्यामध्ये सुद्धा आता गडबड होताना दिसते. मुळात प्रश्न असा आहे की 6 महिने ते 3 वर्ष वयोगटाच्या मुलांना हा बंद पॉकेटचा THR दिला जातो आणि 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांना गावातील महिला पोषणाहार शिजवून देते. प्रश्न असा आहे की महिला बचत गटांचा जो उल्लेख होतो ना, तर हा THRचा जो कंत्राट आहे, जे पाकिटबंद THR आहे, पूर्णपणे निकृष्ट आहे आणि याची ओरड आता नाही तर 2013 पासून ती ओरड होते. हे काम कॉन्ट्रॅक्टरना दिल्यामुळे त्यांना पूर्ण 800-900 कोटी रुपये दिले जातात आणि जी महिला 3 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांना पोषणाहार शिजवून देते गावात, त्यांची बिलं 8-8 महिने दिले जात नाही. ही पालघरची आजची परिस्थिती आहे. वर्षभरात 600पेक्षा जास्त मुलं ज्या जिल्ह्यात दगावली त्या जिल्ह्याबाबत अजूनही सरकार कुठल्याही प्रकारचं गंभीर होऊन कुठलेही ठोस धोरण आजमावताना दिसत नाही. पोषण आहाराचा विचार केलात मी THRचा, तर 13 साली जेव्हा याची ओरड झाली की हा आहार मुलं खात नाही, आता जशी बुरशी आढळली पण 13 पासून हा आहार मुलं खातच नाही, फेकून देतात अशी ओरड होती. तर एक अभ्यास गट नेमला गेला आणि या अभ्यास गटाने पूर्णपणे गडचिरोली, भंडारा, पुणे या जिल्ह्यांचा अभ्यास केला. तेव्हाही उघड झालेलं की फक्त 11% मुलं THR खातात. 11% मुलं THR खातात. बाकीचा THR जनावरांना दिला जातो, बैलांना दिला जातो, कोंबड्यांचं खाद्य म्हणून वापरला जातो, माशांचं खाद्य म्हणून वापरला जातो. ही वस्तुस्थिती. मात्र या वस्तुस्थितीवर डोळेझाकपणे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पोचण्याचं, ठेकेदाराचं पोषण करण्याचं काम सरकार करते असा आमचा आरोप आहे.
सर 2013 पासूनचा हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सरकार का पाऊल उचलत नाहीये या प्रकरणी? तक्रार होत नाहीये म्हणून आहे की तक्रार केली जाते मात्र तरी सुद्धा दुर्लक्ष होतंय म्हणून हा प्रश्न अजूनही भिजत गोंगड्यासारखा पडलेला आहे? मुळात प्रश्न असा आहे की आम्ही मागच्या महिन्यात आमचं एक आंदोलन झालं. आम्ही दाखवून दिलं सरकारला की ज्या जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे, जिथे भुकेचा प्रश्न आहे, कुपोषण म्हणजे आजार नाही तर भूक आहे, आणि ती भूक सोडवण्यासाठी तुम्हाला त्यांना वेळोवेळी पोषण आहार दिला पाहिजे. गावातील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका पोषण आहार देतात, पण त्यांची बिलं 8-8 महिने दिली जात नाही. कारण ती बिलं कशी असतात, कोणाचा 5,000, 10,000, 15,000 अशी बिलं ती अंगणवाडी सेविकांची थेट बिलं असतात. पण जो THRचा तुम्ही विचार केला तर THRचा पूर्ण राज्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता तुम्ही THRची पॉकेट बघाल त्यावर लिहिलेलं आहे की महिला महालक्ष्मी महिला बचत गट, बहुउद्देशीय महिला बचत गट. मॅडम, आमचा स्पष्ट आरोप आहे आपल्या चॅनलच्या व्यासपीठावर की हे बचत गट नसतात. ही बचत गटाच्या नावावर हे मोठमोठे ठेकेदार आहेत, ह्या कंपन्याच आहेत. बचत गटाची नावं पुढे करून हे कंपन्यांना ठेके दिले जातात आणि हे ठेके मोठ्या प्रमाणात एकत्रित ठेके असतात. त्यामुळे 800-900 कोटीची रक्कम असते. यामध्ये कोट्यवधी रुपयाचा अपहार केला जातो, त्यामुळे हे ठेके दिले जातात. जर यात कोट्यवधी रुपयाचा प्रश्न नसता तर कदाचित हे ठेके रद्द केले असते. महिला बचत गटाने जर साधी आळी जरी सापडली तरी त्या महिला बचत गटाचं गावातलं काम आपण काढून घेतो, त्या अंगणवाडी सेविकावर आपण कारवाई करतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ओरड होते, सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, राज्यपाल महोदयांनी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. असं असताना हे ठेके रद्द केले जात नाही, याच्यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण आहे. आणि यात मोठ्या प्रमाणात आर्थिक लॉबीमध्ये सरकारचे अनेक अधिकारी असतील, मंत्री असतील, यावर तपास केला पाहिजे. पण यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण असल्यामुळे हे ठेके रद्द केले जात नाही. हा THR आमच्या माथी मारला जातो. सर, तुम्ही जो आता आरोप करतायत की हे बचत गट नाहीये तर हे ठेकेदार आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये असे किती ठेकेदार आहेत? मॅडम, आता प्रश्न असा आहे की पालघर जिल्ह्यामध्ये जो THR येतो हा पुण्यावर येतो. तुम्ही पॉकेट बघाल तर तुमच्या चॅनलवर जी पॉकेट दाखवतात त्यात खेडचा ऍड्रेस आहे. म्हणजे पालघर जिल्ह्यातली कुठल्याच महिला बचत गट किंवा कुठल्याही प्रकारची बहुउद्देशीय महिला संस्था नाहीये. तर पुण्याची संस्था पालघरला THR पुरवते, ठाण्यालाही तीच संस्था पुरवते. अशा प्रकारे हा फक्त रंगरंगोटी केलेली आहे महिला बचत गटाच्या नावाने, महिला सक्षमीकरणाच्या नावाने, आणि या ठेकेदार पोषण्याचंच काम हे सरकार करतंय. पुढे एक जो चोप आलाय आपल्याकडे की गरोदर माता आणि स्तनदा माता आणि 3 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना THR म्हणजेच पोषण आहार दिला जातो आणि वर्षाला तब्बल 700 ते 800 कोटींचा खर्च होतो. पण हा पोषक असतो का? हा आहार खाऊन कुपोषण थांबणार आहे का? हे पाहण्यासाठी जय महाराष्ट्राचे पॉलिटिकल एडिटर विलास आठवले हे पोहोचले पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या भोपोली शिळ गावातील अंगणवाडीमध्ये. पाहूयात. ह्या शेवया तो खाऊ शकतो का, मुलं खाऊ शकतात का, याची आपण तपासणी करणार आहोत. ह्या शेवया आहेत, या शेवया ज्या आहेत त्या जून महिन्यात सप्लाय झाल्या होत्या आणि ह्या शेवया आपण पाहू शकतो. याला ह्या पांढऱ्या दिसतात शेवया. यांना काय आहार दिला जातो, म्हणजे कशा प्रकारचा आहार दिला जातो? याला आपण THR मध्ये कधी उपमा वगैरेचे पावडर असतात, ते कधी आपलं हे शेवया असतात, ते शिरासारखं असतं, हे दिलं जातं. हा म्हणजे कच्चा असतो, ते आपण देतो, ते जे घरी जाऊन ती लोक तयार करतात आणि मग देतात, शिजवून वगैरे देतात. म्हणजे हा शिरा वगैरे दिला जातो कुठला? हा शिरा आहे, याच्यावर शिरा असं नाव लिहिलं आहे. हे लहान मुलांना दिला जातो, महाराष्ट्र शासनाचा बाल आहार आहे का? हे कसलं पीठ आहे? अच्छा, सोया सत्तूचं पीठ आहे. आता हे खाण्यास पहिल्यांदाच सर आलेला आहे हा, म्हणजे ह्याच महिन्यात आला हा पोषण आहार बाळाला. तर आम्ही फोडून बघितला तो पॉकेट. 2-3 माताने आमच्याकडे तक्रार केली का बाई हा खराब आहे. तेव्हा मी बघितलं तर त्या माताने येऊन सांगितलं का बाई असा आम्ही आहार कसा काय मुलांना देणार, आमच्या मुलांना उद्या उलट्या काय झालं तर त्याला जबाबदार तू राहशील का. मग मी बंद केला तो वाटप करायचा 2-3 दिल्यानंतर. नंतर 2 पॉकेट फोडून बघितल्यावर तो पुन्हा खराबच निघाला. तर डॉक्टर इथे आले, आज त्यांचा दिवस आहे तपासणीचा. मला हे सगळं खाण्याच्या योग्य आहे? नाही, खाण्याचे योग्य नाही आहे, बंद करायला लावलं. काय त्रास होऊ शकतो याने काहीतरी पोटदुखी वगैरे, उलट्या वगैरे होऊ, सीजनचा त्रास होऊ शकतो ना. खराब आहे म्हणून आम्ही देत नाही, मुलाला त्रास होतो म्हणून आम्ही तसंच ठेवते. अच्छा, आणि बाकीचं काय खाता तुम्ही, म्हणजे काय देता? चांगलं असलं ना ते खाता आणि तसंच ठेवते. अच्छा, मग तुम्ही कसं ओळखता चांगलं आहे खराब? खराब निघलं का मग सगळं ठेवून देते ना. अच्छा, एक खराब निघालं सगळं? सगळे मग काहीच नाही देत मुलाला. या वेळेला जे शेवया आल्या त्या कशा होत्या? त्या खराब होत्या, त्याला उलटी आली होती म्हणून दिलं नाही. पोरांना दिलं तर कसं खाणार नाही, पोट दुखावते, आम्ही दिलं नाही त्याला. बरोबर. ही जी लहान मुलं आहेत, म्हणजे जे आदिवासी पाडे आहेत तिथे कुपोषणाची संख्या जास्त आहे आणि हे कुपोषण रोखण्यासाठी सरकारची विविध योजना आहेत, शेकडो कोटी रुपये खर्च केले जातात. पण जो आहार सरकार देत आहे हा जो आहार आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार आहे आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सरकारकडे किंवा अधिकाऱ्यांकडे आलेल्या आहेत.
कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह विलास आठवले, जय महाराष्ट्र, विक्रमगड, पालघर. प्रमोद पवार आहेत आपल्यासोबत. प्रमोदजी, संपूर्ण प्रकार जो आहे तो पाहिलेला आहे आपण. महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहिलेलं आहे की आलं की आम्ही एकदा चेक करतो, एका पॅकेटमध्ये त्यांना शिवायांना बुरशी आढळली, त्याच्यानंतर त्यांनी सगळेचे सगळे पॅकेट्स जे आहेत ते बाजूला केले, ते वापरले नाहीत. हा प्रकार जो आहे तो वारंवार घडतोय, सातत्यानं घडतोय. आता याचा दर्जा वाढवण्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे? कारण प्रश्न तर आहेत, मात्र आपण सोल्युशनवर पण बोललं पाहिजे. मॅडम, प्रश्न असा एक मला उल्लेखित करावासा वाटतो की आता बुरशी आढळली ही 8 दिवसापूर्वीचा प्रकार आहे, पण एक 3 महिन्यापूर्वी पालघर जिल्ह्यामधल्या अंगणवाडी सेविकांनी एक आंदोलन केलेलं, श्रमजीवी संघटनेचं नेतृत्व घेतलं आणि एक आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये एक अभिनव आंदोलन होतं की त्यात डोहाळे जेवण कार्यक्रम केला जिल्हा परिषदेच्या आवारात, आणि तिथे हा THR शिजवला. जिल्हा परिषदेच्या सगळ्यांसमोर पोलीस होते, अधिकारी होते, सर्व मोर्चेकरी होते आणि अंगणवाडी सेविका विशिष्ट यात पुढे होत्या. त्यांनी सांगितलं शिजवला आहार, आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत त्यांना नेऊन तो आहार सांगितलं की मॅडम हा आहार आम्ही शिजवलेला आहे, हा मुलं आहार खात नाही, तर तुम्ही हा आहार तपासून बघा कसा आहे. आमच्या समोर आम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी होतो, अनेक पत्रकार होते, पोलीस अधिकारी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो आहार हातात घेतला, असा चुरगळून टाकून दिला आणि सांगितलं की हा आहार खाण्याच्या लायकीचा नाही, हे मलाही माहीत आहे, पण हा आहार बंद करणं माझ्या हातात नाही. हे एका IAS दर्जाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेलं स्टेटमेंट होतं. प्रश्न असा आहे की अंगणवाडी सेविका, महिला बचत गट विरोध करतात. THRची संकल्पना मॅडम अशासाठी होती की टेक होम रेशन असं याचा फुल फॉर्म आहे, की ज्या घरांचं, ज्या कुपोषित बालकांचं, लहान बालकांचं अंतर अंगणवाडीपासून जास्त आहे, ज्यांना रोज अंगणवाडीत येऊन आहार नेणे शक्य होत नाही, त्यांना पाकिटबंदचा आहार, अशी ती संकल्पना मुळात सुरुवातीपासून होती. पण हे सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी माथी मारलं गेलं. मुळात सोल्युशनचं तुम्ही बोलताना सोल्युशन असं आहे की कुठल्याही मुलाला त्याच गावात शिजलेला किंवा त्या घरात शिजलेला, अंगणवाडी शिजलेलं जे ताजं आहार असेल ना, मग ते साधे कडधान्य असतील, ती साधी चवळी असेल, चणे असतील, ताजं शिजलेला आहार असेल ना, ते वेळेत मिळालं तर ते खऱ्या अर्थाने सकस आणि पौष्टिक असेल. त्या आहाराला अधिकाधिक सक्षम कसं करता येईल? गावातील महिला बचत गट जे सक्षम असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील त्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊन ते ताजं आहार त्या मुलांना कसं मिळेल ही व्यवस्था सरकारने केली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज ते सुरू आहे, 3 ते 6 वर्ष दिले, पण त्यांची बिलं वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे प्रश्न काय होतो मॅडम की कागदावर दाखवलं जाते 100 मुलांना आहार दिला, पण त्या अंगणवाडी सेविका, आमच्याकडे अंगणवाडी सेविकांचा मला अभिमान वाटतो, त्यांनी स्वतःचं सोनं गहाण ठेवून 6-6 महिने पोषक आहार दिला मॅडम. पण ते शक्य त्यांना आदिवासी भागातल्या अंगणवाडी सेविका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत, त्यामुळे ते जास्त दिवस पेंडिंग बिलं असल्यामुळे आहार देऊ शकत नाही. तर यांची बिलं ॲडव्हान्स द्यावी आणि ॲडव्हान्स बिलं देऊन त्यांच्याकडनं चांगल्या दर्जाचा आहार घेण्यात यावा, हे खऱ्या अर्थाने सोल्युशन आहे. जर ते गावातलंच ताजा आहार मिळाला तर मला वाटतं त्या मुलांची भूक दूर होऊ शकेल. बरोबर आहे, ताजं अन्न तर हे मिळालंच पाहिजे. आपल्यासोबत पॉलिटिकल एडिटर विलास आठवले सर आहेत. विलास सर, प्रमोद पवार यांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे. त्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला IAS दर्जाचे जे अधिकारी आलेले होते त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की अन्न खायचं तरी कसं. मग आता या अन्नाचा दर्जा जो आहे तो कसा नेमका सुधारला जाऊ शकतो? कुठल्या पातळीवर हालचाली केल्या तर सरकारला जाग येऊ शकते? नाही, एक महत्त्वाचं आहे की ऋषाली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. टेक होम रेशन, अमृत योजना जी आहे, अमृत आहार योजना, ह्या कशासाठी आहेत? या लहान मुलं आणि महिलांना सक्षम करण्यासाठी आहेत, त्यांच्या पोटात अन्न जाण्यासाठी आहे. तर चांगलं अन्न कोण देऊ शकतं? सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की एखाद्या मातेने म्हणजे महिलांनी शिजवलेलं अन्न हे कधीही इतरांपेक्षा अत्यंत चांगल्या दर्जाचं असू शकतं, कारण एक महिलाच आपल्या मुलाची काळजी किंवा मुलांविषयीची जी असतं आहे ती चांगल्या प्रकारे दाखवू शकते. असं असताना अनेक कंपन्यांना, आपला आक्षेप कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट द्या असं बिलकुल नाही आहे, असं आमचं बिलकुल म्हणणं नाही आहे, पण तुम्ही जो आहार द्याल तो आहार मुलांना खाण्याच्या लायक आणि मुलं खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीराला लागण्याच्या लायक तयार झाला पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे, असे अनेक महिला सांगतात. तर स्थानिक पातळीवर बचत गटांना काम देऊन मुलांपर्यंत पौष्टिक आहार पोहोचवण्याचं काम सरकार या योजनेअंतर्गत करत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की स्थानिक महिला इथे दिसतच नाही आहेत. पालघरला जे THR पोहोचवण्याचं काम आहे ते चाकणमध्ये ज्याची फॅक्टरी आहे, महालक्ष्मी कंपनीज महिला बचत गट आहेत ते करत आहेत. त्यांची जी फॅक्टरी आहे ती कोटामध्ये आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की स्थानिक पातळीवर ज्या महिला एकत्र येतील ते बनवतील आणि मुलांना देतील, त्याच्यामुळे कुपोषण थांबू शकेल किंवा सरकारी योजना जी आहे ती योग्य प्रकारे पुढे जाऊ शकेल. पण अशा प्रकारची भूमिका राज्य सरकार घेताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे एका फॅक्टरीमध्ये करोडो रुपयाचा जो THR आहे तो प्रोसेसमध्ये करायचा आणि छोट्या छोट्या बचत गटांना हे काम द्यायचं नाही,
त्याच्यामुळे कदाचित हा जो आहार आहे हा निकृष्ट दर्जाचा, अक्षरशः शेवयांना बुरशी लागली होती. मी माझ्यासमोर 3-4 पॅकेट फोडले, माझ्यासमोर डॉक्टर उभे होते, डॉक्टरना विचारलं हा खाऊ शकतो का, आणि मी स्वतः बघितलं की एवढ्या जाड शेवया तुम्ही शिरखुर्मा खाताना ज्या पातळ शेवया असतात त्या नव्हत्या. आता एक पॅकेट आहे माझ्याकडे, ते दिसायला फरसाण दिसतं, म्हणजे जे फरसाण आहे तसं दिसतं, पण ही जी शेवई आहे ही आपण नाही देऊ शकत मुलांना, असं या सगळ्या महिलांचं म्हणणं आहे. जर अशा तक्रारी सरकारकडे आलेल्या असतील तर त्या तक्रारीकडे सरकारने लक्ष द्यायचं नाही का? ह्या आहेत विशाली, अशा प्रकारच्या शेवया आहेत. आता या शेवया ज्या आहेत याची क्वालिटी जर पाहिली तर डॉक्टर असं म्हणतात की या शेवया नाही खाऊ शकत, आणि ह्या शेवया मुलांना आप दोगे ये आप दिया था ये ये तीखा है, बहुत तीखा, बहुत नमक है, बहुत म्हणजे मी काय डॉक्टर नाही आहे, पण हे मी नाही खाऊ, मला खरंच तिखट लागतं. वाटलं तर आपण हे जे आपल्या प्रेक्षकांपैकी कुणाला हवं असेल खायला तर मी सांभाळून ठेवतो, पण हे खरंच तिखट आहे. आणि हे असं तिखट जे अन्न आहे हे 1 वर्षाचा मुलगा, 6 महिन्याचा मुलगा, 3 वर्षाचा मुलगा खाऊ शकतात का? तर नाही खाऊ शकत. अशा प्रकारची भूमिका जी आहे ती महिला घेत आहेत. पण या महिलांच्या तक्रारीकडे, महिलांच्या ग्रेव्हन्सेसकडे, त्यांच्या मागणीकडे सरकार बिलकुल लक्ष देत नाही आहे. त्यांना काही पडलेलं नाही आहे. फक्त सरकारी योजना कागदावर राबवायची, ती गावाखेड्यात कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होते त्याची पाहणी करणारी यंत्रणा सरकारकडे नाही. आणि सरकार, मला वाटतं माझ्या दृष्टीने मी काही जो अभ्यास केला आहे, सरकारला काही पडलं नाही आहे. फक्त योजना कागदावर राबवायची, पैसे खर्च करायचे, आणि आम्ही आदिवासींना मदत केली, लहान मुलांना मदत केली, मुलांचं कुपोषण वाचवलं, अशा प्रकारची भाषणं करायची, विधानसभेतही अशा प्रकारची भूमिका मांडायची, आणि यांचं काम संपलं, अशा प्रकारचं काम सरकार करतं. घोषणाबाजी नको आहे, आश्वासनं नको आहेत, प्रत्यक्ष कृतीमधून सर्व प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजेत. सकस आणि पौष्टिक आहार हा सर्वांनाच, सर्व स्तरावर हा मिळाला पाहिजे, आणि ही जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे. धन्यवाद विलास सर, हा संपूर्ण आढावा घेण्यासाठी. आणि प्रमोद पवार आपल्यासोबत सहभागी झालेले होते. धन्यवाद प्रमोदजी, तुम्ही आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी. इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ते पोरांना दिला तर त्याचे पोटांना न ते दुखत